हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज ना ताईचा ओसा आहे। ताई ओसा घेऊन माहेरी आली आणि आज गौरी आल्याचा दुसरा दिवस आहे आणि आमच्या मंडळाच्या बायका कशा नाच करतात आणि कसा एन्जॉय करतात ते तुम्ही सर्वांनी नक्की बघा आणि व्हिडिओला कंटिन्यू करा। हाय फ्रेंड्स, तर आज गौराईचा दुसरा दिवस आहे आणि आज घरातल्या महिला सगळ्या गौराईला ओवसत आहेत। आमच्याकडे अशा पद्धतीने गौराईला ओसायचं असतं, तर घरातल्या सगळ्याच महिला ओसायला गेल्यात। मुलीसुद्धा ओवसतात गौराईला आणि नैवेद्यामध्ये ना काकडीच्या घाऱ्या बनतात, तर त्या घाऱ्यासुद्धा बनवलेल्या। आणि ह्या व्हिडिओमध्ये ओवसताना मी दिसणार नाही, कारण आम्ही हरिहरेश्वरला गेलो होतो, तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये मी म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसत नाही आहे, कारण मी हरिहरेश्वरला गेले होते मंदिरात पाया पडायला, दर्शन घ्यायला हरिहरेश्वराचं। आणि आमच्या घरातल्या मुली आणि महिला अशा प्रकारे ओवसत आहेत गौराईला। इकडे बघा फ्रेंड्स, माझ्या ना आत्याच्या नातींचे ह्या दोघी नाती आहेत माझ्या आत्याच्या। चुलत आत्या आहे, माझ्या पप्पांची चुलत बहीण आहे, इकडे श्रीवर्धनमध्ये राहते। तर तिच्या ह्या दोघी नाती आहेत, तर त्यांचेसुद्धा ओसे होते, तर ते ओसे आहेत ना घेऊन आलेत। माझ्या मम्मीला एक सूप देणार आहेत, माझ्या काकीला एक सूप देणार आहेत। सॉरी, सुपलीचे ओसे होते त्यांचे, तर त्या सुपल्या घेऊन त्या आमच्या घरी आल्या होत्या। तर ना आमच्याकडे अशी पद्धत आहे की आपल्याला सुपली दिली ना, म्हणजे त्यांनी आपल्याला मान दिला ना सुपलीचा, तर आपण ज्या मुली आपल्याला ओसा घेऊन आल्यात त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरायची असते। तर ह्या मुलींची सुद्धा ओटी भरते। ही माझी भाऊजं आहे 2 नंबरची, तर ती ह्या भार्गवीची ओटी भरत आहे बघा। आणि अशा पद्धतीने त्यांनी ओटी भरायची असते त्यांची। आणि हे बघा, सुपली माझ्या काकीला दिली आहे तिने आणि नमस्कार करते। इकडे माझी मम्मी आहे। सुपलीचे ओसे असतात असे, आणि जे बायकांचे असतात लग्न झालेल्या ते सुपं असतात, मोठी सुपं असतात, आणि मुलींचे जर ओसे असतील ते सुपलीचे असतात। आणि हे बघा, तिच्या लहान्या बहिणीची माझी मम्मी ओटी भरते। आता आम्हाला तर त्यांनी अचानक सांगितलं की तुम्हाला सुपली देणार आहे म्हणून की आम्हाला तिला घेता नाही आलं। मग मम्मीने अचानकच ओटी आणि नारळ आणि पैसे असे दिलेले होते त्यांना। बघा फ्रेंड्स, आमच्याकडे आता आज फुगडी खेळतायत सगळ्याजणी। गौरी जागवायचा दिवस आहे आणि बघा फुगड्या खेळतायत। उठा उठा मालिया दादा बैल झुपर राटाला।
हाय फ्रेंड्स, तर बघा आमच्या मंडळाची ही अशी गौर असते. आमच्या मंदिरातच गौर असते, कोणाच्या घरी गौरी बसत नाही. फक्त गणपती असतात सगळ्यांच्या घरी 5-6 दिवसाचे, म्हणजे 5 दिवसाचे. आणि अशी गौर आमच्या मंदिरात बसते आणि ह्या सगळ्या महिला मंडळाच्या बायका इकडे एकत्र येऊन नाचतात. तर बघा इकडे ना
महिला मंडळाच्या 2 बायका असा नाच करतायत, म्हणजे गंमत सगळ्यांना व्हावी म्हणून थोडं बायकांना जागरण करायला बरं वाटतं. म्हणजे असं काही गमतीशीर कोणी नाच करत असेल तर कसं सकाळी पहाटे 4-5 वाजेपर्यंत गौर जागवायची असते आमच्या गावी. त्याच्यामुळे ना असं थोडंसं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून ह्या म्हणजे माझी आत्या आणि माझी मामी आहे चुलत, तर त्या असा नाच करत होते आणि सगळे आम्ही बसून बघत होतो. थोडं कॉमेडी होतं, तर तुम्हालाही आवडेल बघा, खूप फनी आहे व्हिडिओ.
हाय फ्रेंड्स, तर बघा कसा बायका नाच करतायत. तुम्हाला आवडलाच असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला. आणि हे बघा आता ना बायका इकडे सगळ्या मंडळाच्या ना लाडू बनवत आहेत, कारण रात्रीचं जागरणासाठी आहे ना मसाले दूध आणि लाडू बनवले होते. तर जसे आमच्याकडे मेथीचे लाडू खूप आवडतात लोकांना. मेथी म्हणजे खोबरं, ओल्या खोबऱ्याचे, मेथी, गूळ वगैरे घालून, रवा वगैरे, तर ते लाडू बनवले होते. बाय फ्रेंड्स, तर आजचा व्हिडिओ इथेच मी थांबवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, महिला मंडळांच्या बायकांचा नाच कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.